देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ। देश बचाओ। शामिल व्हा, शामिल व्हा, ब्रिज मतदार मॅनेज करणारे भाजप सरकार चले जाओ, चले जाओ, चले जाओ, मॅनेज करणारे भाजप सरकार चले जाओ, चले जाओ, चले जाओ। लोकशाहीला घातक आणणारे ईव्हीएम हटवत दो, हटा दो, हटा दो, लोकशाहीला घातक आणणारे ईव्हीएम हटवत दो, लोकशाहीच्या हत्या करणारे ईव्हीएम चले जाओ, चले जाओ, चले जाओ, ईव्हीएम मॅनेज करणारे भाजप सरकार चले जाओ, चले जाओ, चले जाओ। योग लादणारे केंद्र सरकार मुर्दाबाद। आजचा मोर्चा ईव्हीएम हटवण्यासाठी, आजचा मोर्चा हटवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी आणि महत्वाची बाब म्हणजे देश एकाधिकारशाहीकडे जाऊ नये यासाठी, महत्वाची बाब म्हणजे देश एकाधिकारशाही बाब म्हणजे जाऊ नये यासाठी मोर्चामध्ये सामील व्हा, सामील व्हा। आजचा मोर्चा अनेक प्रकारे मतदान देण्यासाठी, त्यांच्या पुढे कोणी यायचं नाही, त्यांच्या नेतृत्वाला सर्व कार्यकर्त्यांना व या ठिकाणी सर्वसाधारण नागरिक जे पण जमा झाले या सगळ्यांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी मागच्या साईडला जायचंय व वारकरी संप्रदायाला मी विनंती करतो की आपण तिची गाडी उभी आहे तिच्या मागे जाऊन राहायचं म्हणजे आपल्या मागे लाईन लागेल, देखील गाडी उभी तिच्या मागे आणि 4-4ची लाईन लावायची। आपल्याला कुठल्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा होणार नाही, कायदा सुव्यवस्था पाळून आपल्याला हा मोर्चा काढायचा आहे। कोणी फोटोग्राफी करायला आपल्याला खूप वेळ आहे, सगळ्यांनी त्यांच्या मागे उभं राहायचंय। कोणत्याही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन सगळ्यांनी मोर्चात सहभागी व्हायचं, 2-2ची लाईन काढून 4-4ची लाईन करायची आहे। सगळ्यांनी ईव्हीएमच्या मशीनच्या गाडीच्या मागे वारकरी संप्रदायाच्या मागे उभं राहायचंय। आपल्याला मतपत्रिकेवर आपली निवडणूक घेतली पाहिजे अशी सगळ्यांची या ठिकाणी इच्छा आहे, त्यामुळे लाखोच्या संख्येने हे थांबून घ्या, मिनिट आहे तुम्ही थांबून घ्या, गाडी पुढे घेऊ नका। सीसीआर गाडी बोलायची ही आपण सगळ्यांनी साधू संतांच्या मागे उभं राहायचं, त्यांच्या पुढे येऊन स्वतःचं नेतृत्व दाखवण्याची गरज नाही। आपण सर्वसाधारण नागरिक आहात, आपल्याला या ठिकाणी ईव्हीएम नको आहे आणि ईव्हीएम घातक आहे सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे साधू संतांच्या मागे त्यांनी काढलेल्या मोर्चात आपण सहभागी व्हायचंय आणि सर्वांनी एका लाईनीमध्ये सगळ्यांनी चालायचं या ठिकाणी विनंती करतो। कोणी पुढे यायचं नाहीये, साधू संतांना अंतर द्यायचं, त्यांना धक्के द्यायचे नाहीये। त्याच साईडला जे काही लोक असतील त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मोर्चात सहभागी व्हायचंय। गाडीवाल्यांनी पुढे थांबायचं 2 मिनिटं, मागचे लोक सहभागी होत आहे अजून, त्यांनी मोर्चात सहभागी व्हायचंय। खूप लोक तिकडे त्यांना सहभागी होण्याचा टाइम लागतोय, 2 मिनिटं थांबून घ्या। चला 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 पुढे चला, चला पुढे चला, चला 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 गाडीवाला पुढे चला, स्लो चला सगळे। या ठिकाणी गार्डनमध्ये सहभागी व्हायचंय। ईव्हीएम हटायच्या भक्तांचा जोरदार या ठिकाणी मोर्चा चालू आहे। मोर्चा चालू असताना साधू संतांच्या मागे सगळ्यांनी उभं राहायचं। देश बचाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ,
चोरी करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. साधू संतांना बंधू आणि भगिनींनो, आजचा मोर्चा ईव्हीएम हटवण्यासाठी, आजचा मोर्चा बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी आणि महत्वाची बाब म्हणजे देश एकाधिकारशाहीकडे जाऊ नये यासाठी. म्हणून प्रत्येकाने मोर्चामध्ये सामील व्हा. आजचा ईव्हीएम हटवण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी यासाठी. म्हणून प्रत्येकाने मोर्चामध्ये सामील व्हा. ईव्हीएम हटवण्यासाठी आजचा मोर्चा. मागणी एवढीच आहे. आमचं ह्या मोर्चामध्ये दुसरी कुठलीही मागणी नाही आहे. फक्त ईव्हीएम मशीनने जे काही एकंदरीत चमत्कार केलेला आहे, जे गॅरंटेड उमेदवार निवडून येणारे होते विधानसभेला, ते सगळे पडलेले आहेत आणि एकतर्फी निवडणूक झालेली आहे. आणि म्हणून ईव्हीएम मशीनवरती जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदान केलं जात आहे त्याच्यामध्ये हेराफेरी झालेली आहे, हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे. आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीमध्ये याच्यापुढे ईव्हीएम मशीन वापरता कामा नये अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही इथं जातोय. ही जर मागणी मान्य झाली नाही तर संबंध देशामध्ये लोकशाही पद्धतीने, लोकशाहीच्या मार्गाने हे ईव्हीएम मशीन बंद पाडण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहील. याची सरकारने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी, एवढाच इशारा आम्हाला द्यायचा आहे. 2024 के जो महाराष्ट्र के अंदर जो इलेक्शन हुए, 288 मतदार संघ थे पूरे महाराष्ट्र के अंदर. 288 की जगह पर इन्होंने 40,000 का घोल करे हुआ है. इलेक्शन कमिश्नर इसमें मिले हुआ है. इलेक्शन कमिश्नर मिलने के बाद ही ये जो निर्णय आया, ये निर्णय हमारे पूरे जनता को मान्य नहीं है. क्यों कि इलेक्शन कमिश्नर ने जो 40,000 का जो घोल करे हुआ है, ये जो 6 बजे के बाद वो 75 लाख वोटों का जो बता रहे हैं कि 6 से 12 बजे तक 75 लाख वोटों कहां से बढ़े, तो ये ईवीएम में जो बढ़े हुए हैं, ये ईवीएम, इसके लिए हम चाहते हैं हिंदुस्तान के अंदर बैलेट पेपर पे मतदान होने को होना. क्योंकि अगर बैलेट पेपर पे मतदान होगा तो ही देश बचेगा, नहीं तो ये देश के ये जो गवर्नमेंट है, ये गवर्नमेंट खुद चाहती है कि देश के टुकड़े होने को ना. इसके लिए पूरी जनता चाहती है कि ये देश यहाँ से ये ईवीएम मशीन हटने को मांगता. और ईवीएम के वजह से ही ये जो गवर्नमेंट है, ये हिंदुस्तान का बच्चा बोल रहा है कि ईवीएम में फॉल्ट करके इन्होंने ये जीते हुए करके देखो, ये जितने भी जीते हुए इनके ऊपर इनकी हंसी नहीं है, इनको मालूम है. और मैंने अभी हमारे पूरे हिंदुस्तान के अंदर इन्होंने जो बाहर जो पूरे मशीना के अंदर के ये उड़ा दिए, उन्होंने डाटा तैयार करके रखे हुआ था वो डाटा उड़ा दिया है. जो 6 बजे के बाद जो 75 लाख वोट जो बढ़े हुए, इसमें घपला हुआ है. और इसके लिए जनता आज यहाँ सब हम जमे हुए हैं. आज सुबह से पूरी जनता जमी हुई है और ईवीएम हटाने को मांगता है. इसे हम कलेक्टर के पास जा रहे हैं, कलेक्टर से मांग करेंगे और आने वाले दिनों में बैलेट पेपर पे इलेक्शन होने को ना, जब ही देश बचेगा. जय हिंद, खुदा हाफिज, जय महाराष्ट्र. असं आहे की राज्यभर विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर एक फार मोठा रेटा जनतेमधनं आणि आपले मतं कुठे गेले याबद्दल साशंकता निर्माण करण्यात येते. जेव्हा आम्हाला समजलं की परमार्थिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन याबाबत आवाज उठवत आहेत, तेव्हा त्या तर आम्ही निवडणुका स्वतः लढवलेलो, त्याचे बाधित आम्ही झालेल्या चर्चा आमच्याही मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये. आणि आम्हाला आमच्या गावाला कोणालाही लक्षात येत नाही की आमची मतं कुठे गेली.
जेव्हा हे सगळं बघितलं, ही लोक पुढे येत आहेत, तेव्हा आमच्याही मतदारसंघातल्या लोकांच्या रेट्याप्रमाणे जसं JP सर म्हटले तसं आम्हालाही लोक म्हणतायत की आपण पण सामील होऊया. आणि अशा सगळ्या EVMच्या माध्यमातून जे काही लोकांच्या लक्षात येत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतंय आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत. माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक 5, 15 आणि 25 अनुक्रमांक हे 3 बूथ VVPAT मोजावे, अन्यथा त्या मरकडवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा. त्याच्यामध्ये सावरगाव आहे, त्याच्यामध्ये शिरवाडे वणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत आहे. नंतर लोकांच्या लक्षात आलं की VVPATची मोजणी होणार नाही आणि नंतर मग मॉक पोल होणार, तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं वाटत नाही. आणि म्हणून आम्हाला प्रचंड आमच्या जनतेला शोक बघणं जनता झाली आहे. आमची मतं कुठे गेली याच्याबद्दलचा शोध आणि संशोधन JP सरांनी सांगितल्याप्रमाणे ते घेत आहेत. आणि म्हणून आम्हालाही आमचा अधिकार म्हणून हे जे घटना होती यासाठी आम्ही देखील जनतेच्या याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत.